शिवजयंती निमित्त आपण बघतोय सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसते। लाल महल येथे देखील ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसते। या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती निमित्त सर्वच ठिकाणी स्वराज्य रथाचं आगमन होताना दिसतंय आणि या स्वराज्य रथाचं स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी स्वागत कक्ष देखील उभारण्यात आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या वतीनं या स्वराज्य रथाचं स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे। सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, सर्वच जण आनंदी दिसत आहेत आणि सर्वजण हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत। नक्की हा उत्साह कसा साजरा झालाय आणि पुणेकर या उत्साहात कसे सहभागी झाले याविषयी अधिक माहिती घेऊया। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा हे आमचं 8वं वर्ष आहे। आम्ही शिवजयंती उत्सवाचं जे महाराजांसोबत जे होते त्यांच्या रथांचं स्वागत करतोय। आम्ही दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वागत दरवर्षी इथे घेतलं जातं। मानकरांच्या कुटुंबियांकडनं व मानकरांच्या मित्र परिवारातर्फे हे स्वागत असतं। यंदाच्या वर्षी राष्ट्रवादीकडनं हे स्वागत संपूर्णपणे राष्ट्रवादीकडनं हे स्वागत करण्यात येत आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी गर्दी बघायला मिळते आपल्याला। तरुण वर्ग आणि महिला वर्ग सगळ्यात जास्त त्या यंदाच्या वर्षी मिरवणुकीमध्ये आहे। खरं तर व्यसन करताना महाराजांच्या विचारांचं करावं, महाराजांवरती प्रेम करावं। व्यसन करून काही कोणाचं म्हणजे काहीच होत नाही। तुम्ही व्यसन न करता महाराजांचे विचार जे आहेत ते तुमच्या मनात ठेवावे आणि त्या पद्धतीने काम करावं। ॲडव्होकेट पूजा झोळे, युवती शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं लाल महल येथे एक स्वागत कक्ष उभारलेला आहे। आदरणीय दीपक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे स्वराज्य रथ येत आहेत, जे सरदारांचे रथ येत आहेत, त्या रथांचं स्वागत इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केलं जातं। आज मी माझं भाग्य समजतो की या सर्व रथांमध्ये मला महाराजांची भूमिका पार पाडण्याचा योग आलेला आहे। आजच्या तरुण पिढीला हे सांगतो की महाराज जिवंत राहिले पाहिजे, ते आपल्या विचारात नाही, हे नुसतं सेल्फीसाठी वगैरे त्याला अर्थ नाही। आज महाराजांनी जे कार्य केले ते आज आपल्याला बघायला मिळालं ते त्यावेळी दिसते। मला हेच सांगणं आहे सर्वांना की त्यांचे विचार पुढे सर्वांनी पुढे नेले पाहिजेत आणि गड किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे। आजची पिढी व्यसनाच्या अधीन गेलेली आहे। आज स्वराज्याचे मावळे होते, त्यांनी जीवाचं रान करून हे स्वराज्य निर्माण केलं आणि आजची पिढी मोबाईल तुमचे याच्यामध्ये वेगळे आहेत। त्यांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे। स्वराज्य जसं महाराजांनी घडवलं तसं यांनी यांचं भविष्य घडवून देशाच्या जगात नाव उंच केलं पाहिजे। जय शिवराय। आज मी जिजामातेचं वेश धारण केलेला आहे। मला असं वाटतं की प्रत्येक माता ही जिजामाता असावी आणि प्रत्येक तिचं मूल हे शिवराय असावं। शिवरायासारखं प्रत्येक मातेनं आपल्या मुलाला घडवावं आणि आजचा दिवस जो आज आहे शिवजयंतीचा, या शिवजयंतीच्या निमित्तानेच नाही तर वर्षभरातही आपल्या मुलाला शिवरायासारखं घडवलं पाहिजे आपल्या मातेने। जय शिवराय।